महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. मंडळी, आपल्या सगळ्यांचे लाडके सुमारिया चौघुलिया सज्ज झालेले आहेत शिष्यवृत्ती पटकावण्यासाठी. चला बघूया त्यात ते यशस्वी होत आहेत का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या अतरंगी विनोदवीरांना. ऐक दत्तू, आपल्या गुरुकुलाचा आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. हे जे बसलेले आहेत गुरुजी, ते संगीत क्षेत्रातले फार मोठे प्राचार्य आहेत. आज ते आपली मुलाखत घेणार आहेत आणि त्या मुलाखतीत आपण जर उत्तीर्ण झालो तर आपल्याला वार्षिक शिष्यवृत्ती मिळणार आहे 12,000 रुपयाची. बापरे. खूप दिवस झाले रे 12,000 असं बोलून सुद्धा. हा, तयार आहेस ना बाळा? नीट उत्तरं द्यायची. हा, घाबरायचं नाही. हा, नीट कर. ये. चप्पल चप्पल. तुझी चप्पल काढ तिकडे बिंडो का. नीट वाग, तसं नको, इज्जत नको घालूस. हा, नीट. नमस्कार गुरुजी. काय रे बाळा, कोण आहेस कोण तू? दत्तू. दंडवत दंडवत. दत्तू दत्तू. दंडवत घाल. कुठे घालू? अरे बाप रे बाळा, ये इथे ये, जवळ ये. रात्री झोपण्यापूर्वी तूप लावून केळं खात जा. हे असले विनोद अलगद बाहेर येतात. माफ करा, हरकत नाही. तो लहानपणापासूनच जरासा विराज आहे. हे आगाऊ आहे. माफ माफ. बर. आगाऊ आहे लहानपणापासून. असू दे असू दे. पंडितजी, हे 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 कुठे घातलं म्हणून असं झालं? नाही नाही, हे काय काय झालं पंडितजी? हे काही नाही. पेटीवर होतो आणि अचानक एक सूर उधळला आणि खिळा घुसला. अरे अच्छा, म्हणजे सुरांशी मस्ती केली की असं होतं? माफ करा, माफ करा. नाही होय. नाही. होय होय. माफ करा. हा. हरकत नाही. हो, नमस्कार. या तालनाद ब्रह्म संगीत विश्व महाविद्यालयात मी तुमचं स्वागत करतो. तुमचं पण पाठ नव्हतं ना? खूप बोलूस. हरकत नाही. इज्जत घालून नकोस माझी. माफ करा, माफ करा. तो लहान लेकरू आहे ते, अत्यंत होय. बछडा आहे तो. हरकत तो नाही. बछडा नाहीये. तो नाहीये, बछडा नाहीये. मी या विश्व महाविद्यालयाचा प्राचार्य विप्लव ध्वनीपुत्रे. हो हो, विप्लव ध्वनी पुत्र. आणि तुम्ही इथे का आलेला आहात शिष्यवृत्तीसाठी? हो हो, आमचं गुरुकुल आहे. बर. तुमची लिस्ट असेल तर दिसेल. आम्ही अर्ज केलेला होता. बर. हा. काय नाव काय म्हणाला गापो गुरुकुलाचं? गोकू. गापो गोकू. गापो गाणं पोपट गुरुकुल असं आहे त्याचं. गाणं शक्यतो हो, आहे आहे. हा, गापो गोकू. हा, गापो गुकू हा, ते आहे आमचंच आहे. हो हो. एक विनंती करायची होती. बसू बसू का मी? हा बस, अवश्य बसा बसा. बस रे बाळा. एक विनंती करायची होती. गेली 22 वर्ष मी संगीताची सेवा करतोय. गेले 1 वर्ष झालं माझं गुरुकुल मी उघडलेलं आहे. हा माझा शिष्य आहे. हे जर जे शिष्यवृत्तीचे 12,000 जरा मला मिळाले ना, खूप उपकार होतील तुमचे. मला मला ह्या संगीत क्षेत्रातला ध्रुवतारा करायचा आहे ह्याला मला. वा, वा. मला ह्याला ध्रुवतारा करायचा संगीत क्षेत्रातला. ह्यासाठी मला हे शिष्यवृत्ती खूप गरजेची आहे. ओळख करून दे. कशी ओळख, कसं शिकवलंय ओळख करून दे. या. नमस्कार, माझं नाव दत्तू मोरे. बर. आज मला खूप हर्ष झाला की मी तुम्हाला भेटलो. वा. आज या दाल लेखक घरनच बघा विद्यालयात ए बाळा, ए तालनाद ब्रह्म दाललेख घरनं बघा. काय पर्यटनाची कंपनी आहे माझी. दाललेख घरनं बघा. काश्मीरला चाललायस? नाही बाळा, नीट हे बघ, लक्षात घे. प्रत्येक वास्तूला एक विशेष महत्व असतं. हा. वास्तूची नावं चुकलेलं मला आवडत नाही.
खास करून या वास्तूचं तर नाहीच नाही, कारण या वास्तूला साधारण 70 वर्ष झाली आहेत. किती? 50. ऐकून कसा चुकतोस रे? 70 झालेली लक्ष दे आहेत. ना, लक्ष दे. मुळात एक लक्षात घे, नावं चुकायची नाहीत. वास्तूची असो वा माणसांची. माझं नाव काय? विप्लव ध्वनीपुत्रे. काय? हा. बबल्यू काळेपुत्रे. अरे हा, इथल्या इथे का चुकतोय ऐकून मला कळत नाही, नाही. त्याचं पण जरा- बाळा, नावं चुकू नकोस. होय होय. नाव घ्यायचंच असेल तर व्यवस्थित घे, अन्यथा घेऊच नकोस. नाही घेत. का हे माफ कर, माफ इकडे ये. का बोलतो हेच मला कळत नाहीये. माफ करा. हा ये. एक मिनिट. कोण? ही कुठे आली? नमस्कार नमस्कार. नमस्कार पंडित विप्लव ध्वनीपुत्रे सर. वा, योग्य असं ही इकडे दे, कशी आली? पण पहा, योग्य उच्चार केलेला आहे नावाचा. विप्लव ध्वनीपुत्रे. हा पेरिया दंडवत. मस्ती बघा हिच्यातली, मस्ती बघा. विप्लव ध्वनीपुत्र नीट आलं, पण पिरिया म्हणते हिला. प्रिया चुकली ती. ही मोलकरीण आहे माझ्याकडे, बर बर. कामवाली म्हणून आहे. बर. तिला नाही काही संगीतातलं माहित नाहीये. नाही दंडवत हे. इकडे कशाला आलीस तू? इकडे कशाला आलीस? कशाला आली म्हणजे ये हित ये. इथे कशी आलीस तू? तमाशा करू नका हित त्यांच्या समोर. ते तुम्ही काल ते बोलत होते ना स्कॉलरशिप बद्दल. मस्ती नंबर 2. विप्लव ध्वनीपुत्र आला तिला म्हणता, आणि स्कॉलरशिप म्हणते. स्कॉलरशिप आहे ना, स्कॉलरशिप म्हणशील. ते मी तुमचं बोलणं ऐकलं ह्याच्याबद्दल, तर म्हणलं माझ्या शिष्याला पण हित्त घेऊन यावं म्हणून हित्त घेऊन आले. हित्त काय गाव जेवण हित्त घेऊन आले असते. इथे काही नाहीये. इथे ज्यांचं गुरुकुल आहे त्यांना इथे फक्त अलाउड आहे, कळलं? माझं बी हाय. कुठला गुरुकुल आहे? गुरुकुल फक्त माझं आहे इकडे. तुमचं कुठलं गुरुकुल? कुठलं म्हणजे? या गज दाढीला शरीर फुटलेल्या ना आई बाप्पाला नकोशा झालेला कारट्याला पिटुकल्याला रेकनं शिकवणं म्हणजे गुरुकुल हाय वय. माझ्या संगीताला नाव ठेवायचे नाही सांगून देतोय. मला बोलायला लावू नका असं तुम्ही. भांडी घास तिकडे, घरात. माफ. पंडित पाबलो. अरे पाबलो नाव कसं असेल रे माझं? काय विकतोय मी इथे? पाबलो तुझ्या मान नको ना रे बाळा, असं नको करू. गुरुजी, माझा मुद्दा एवढाच आहे की हिला काही गुरुकुलातलं माहिती नाही. शी इज जस्ट मोलकरीण. अरे भाईजी. हिला दुसरं काही माहिती नाहीये. ऐका माझं. पंडितजी, ते मी ठरवेन. आपल्याला जर एक सुयोग्य आणि उत्तम गुरुकुल लाभणारच असेल तर त्यासाठी वाईल्ड कार्डची तरतूद आहे आपल्याकडे. अरे पण हे शेवटी आपल्या शिष्यवृत्तीचा उद्देश काय आहे? या नव्या टॅलेंटला प्रोत्साहन देणं, हो की नाही? या बसा. आणि हे wild- वा ते असू दे पाया पड. वा, किती संस्कार. लाऊड ऍक्टिंग करते होय. अशी नाहीये. वाचा बोलते मला घरी. तुम्हाला माहितीये का? मी ठरवेन काय ते. बसा, सगळे बसा. पंडितजी बसा. इथे बस बस. इथे तू मोठा आहेस. आपण परीक्षेकडे जाणारच आहोत शिष्यवृत्तीच्या. ताट. पण तत्पूर्वी आपण सर्वांची ओळख करून घ्यायची आहे. काय पंडित, हे काय नाव म्हणालात? पोपटाचं काय आहात तुम्ही? नाही पोपटाचं मी काही नाही. गाणं पोपट असं हा. नाव आहे. गाणं पोपट पंडित सुमारिया चौघुलिया असं नाव आहे माझं. गान पोपट. होय. खरं तर ही अशी पदवी मी उभ्या आयुष्यात ऐकलेली नाहीये. मला जरा माहिती द्याल का की ही पदवी जी आहे ही तुम्हाला कधी, कुणी आणि कुठे बरं दिली? ही एका छोटेखानी कार्यक्रमात मला मिळाली पदवी. बर, कुठे? कार्यक्रम कुठे? घरात माझ्या. वा. इकडे ये. त्यांच्यातला नाही आहेस तू. माझा शिष्य आहेस तू. माझ्या घरातच कोपऱ्यात एक छोटेखानी कार्यक्रम झाला. वा, छान आहे. लोक घरात गणपती करतात, तुम्ही घरात कार्यक्रम करता. पिट्टूस. होय. तर हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमासाठी कोण मान्यवर बरं लाभले होते? मोठे तपस्वी होते. गाणं तपस्वी, गाणं तज्ञ होते. बरं. होते म्हणजे मोठी लोक होते. कोण? उदाहरणार्थ कोण? मी होतो. त्यानंतर ते मी होतो. आणि बापरे हा मी पण होतो. आणि मग आम्ही सगळे मी एका कोपऱ्यात गेलो आणि मला अरे वा कॉंग्रॅच्युलेशन असं ती
गाणं पोपट ही पदवी मीच मला प्रदान केली. अहो, या माणसाला ज्याचं गाणं ऐकून बसायला कोणी साधी घराची पदवी देत नाही त्यासनी कोणी पदवी देणार आहे. तुझी लायकी आहे का इथे माझ्या बरोबर बसायची? दुसरा गुलकोर तू छानपणा करू नकोस. माफ करा. वालपापडी सर माफ अरे ए विप्लव ना रे, विप्लव रे. वाल पापडी काय वाटे लावलेत का माझे? नाही, sorry. ए बाळा, तुही नाही तर माझ्या तुम्हाला गुरुजी हे म्हणताय ते कळत नाही, बाकी सगळं कळतंय. तेवढं एकदा क्लिअर कर. हा जो तुमचा विद्यार्थी आहे हा मला अत्यंत व्रात्य दिसतोय. हो थोडासा आहे. हळूहळू तो माझ्या मस्तकात सुद्धा शिरू लागलाय. पहिली परीक्षा मी तुझीच घेणार आहे. अरे बापरे. बाप, बाय नीट. पहिला प्रश्न विचारणार आहे मी तुला, योग्य उत्तर हवंय मला त्याचं, तरच शिष्यवृत्ती मिळणार आहे. हो मला सांग, तालीम हा शब्द ऐकलायस का रे? हो अंगाला तेल लावून अंग रगडणे. त्याला मालिश असते ती. अरे तालीम, अरे मालिश आणि तालीम मध्ये फरक आहे. एवढा फरकही कळत नाही तुमच्या शिष्याला? नाही त्याला कळतो ऍक्च्युली. आज जरा गोंधळ झालाय. तुला कळत नाही का? पटकन उत्तर देऊ नकोस ना, थोडा वेळ घे ना. तुला जेव्हा वाटतं हे उत्तर आहे त्याच्यानंतर पटकन नको बाहेर पडायला. ते छोटा मेंदू मोठा मेंदू यांची मीटिंग होऊन दे थोडीशी. मंडळी, आता इथे होणार आहे एका रिक्षाचं उद्घाटन. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची रपेट अनुभवण्यासाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इब्लिस कलाकारांना. चल ग मम्मी. चला ना लवकर हो, आई. पाय उचल ग मम्मी. आई हा उचल. आई डोक्याला धरतं का कोणी? आई चल मम्मी. चल ना मम्मी. खुर्ची टाक, खुर्ची टाक. अगं मम्मी टाकी जरा पाय उचलून ग. अशी फरकडत चालशील तर केव्हा पोहोचायचो आपण? माहिती काय, तरी मी सांगत होते आपण येऊन इथे पूजा करूया. आईंना व्हिडिओ कॉलवर दाखवू. आईने सोफ्यात बसल्या बसल्या बघितलं असतं. नाही माझ्या पोराने एवढी मोठी नवीन रिक्षा घेतली, मी का सोप्यात बसून बघू आहे. हा येणार. आले लय वेळ लागला तरी चालेल, पण मी जाणार. लय वेळ लागला तर म्हणजे हे म्हणजे बरं आहे, तुम्ही हळूहळू चालान आणि पोच पर्यंत नवीन रिक्षा जुनी झाली मग काय करा. ताई कशाला असं बोलता हो आईंना? इथे नवीन रिक्षा आहे आपली, ती बघण्यासाठी आपण इकडनं रिक्षा करून जाऊया. रिक्षा अशी घालेन ना बुक्की. पहिला नो हसताय काय, बोला त्यांना काहीतरी. मम्मी मस्ती आली होय ग तुला? तुला काय माझ्या आईला बोलतीस होय ग? आय तू चाल बिंदास. 2 वर्ष चालत राहिली तरी चालल. तू चालत राहा. तू चाल पुढे. तुला गाड्या भीती कशाची? मारतोयस काय? येडा बिडा झाला का काय? 2 वर्ष चालेल का? एवढी हळूहळू चालतोय मग. तसं नव्ह. तू माझी बाजू घेतो का? चेष्टा करतोस रे? अगं बाजूच घेतोय तुझी. 10 मिनिटाचा ब्रेक घेऊया. थांबा जरा. आई कशाला? आई इथे रिक्षा आहे ना, टाका ना 4 पावलं पटापटा टाका ना. अहो आई असं काय करता तुम्ही? इथं 10 पावलं टाकायला एवढ्या धापा लागत्यात. तिथं मामांजी 10 एकर ऊसाला केवढं पाणी घालत्यात माहितीये का? बया मला तर टेन्शन आलंय. कायच? मामांजी मुंबईला आले तर मग कसं करती ना आई? नाही ते आले की नाही मी फक्त म्हणलं कसं करतील. मारायला लागली मम्मी आई बसा बसा बसा. ते आलं का नाही मग तिथलं ना मग कुठं जाईन मग कळणार पण नाही मग. बस. आई आधी येऊ तर दे इथं. आई सावकाश. बघितलं का? आ मम्मीच्या हॉटस्पॉटचा पासवर्ड काय आहे? मामांजी जाऊ दे मम्मी. ही आहे आपली नवीन रिक्षा. कशी आहे मम्मी? चांगली आहे मस्त आहे. लेकरा अशीच मेहनत करत राहा बापा, अशीच मेहनत करत राहा. एका वर्षात 2 झाल्यात, आता 2 वर्षात 4 झाल्या पाहिजे.
तुझ्या मेहनतीला यश येऊ दे. येऊ दे येऊ दे. तुझे डॅडी आले असते ना बाबा, त्यांना पण लय आनंद झाला असता बघ. आई मामांजी आले असते तर त्यांना आनंद झाला असता का तुम्हाला? मम्मी पत्राचे फल. नवीन रिक्षा आहे ना तुला काय अक्कल आहे का? आता. बस. माझी आई आहे ना ती चिपू दे पत्रा. पत्रा चिपून भंगारमध्ये जाऊ. तुला काय करायचे? ए बाबा तू माझी बाजू घेतो का? भंकस करतोय मला काही कळलं झालं. तुझी बाजूच घेतोय का मम्मी? तू काय बस ना शांत. तू बस ना शांत. तू सारखं मला काय पण बोलू नको. बायकोचं बैल म्हणती मला. नाही तर काय आहेस तू बायकोचा बैल? बैल नाही मी. बोका आहे बोका. इथं येतोस का? मी मी करतोय. मला वरडत जाऊ नका, नाही तर प्रोग्राम कॅन्सल करीन मग. प्रोग्राम ना कॅन्सल. कायचा प्रोग्राम? नाही कसलं नाही कसलं नाही. हे करू. अभिनंदन. पूजा करूया. पूजेचा चला चला पूजा कर. नाही नाही पूजा नाही करायची. पूजा नाही करायची. पूजा का नाही? मम्मी येऊ दे. आता येडा बिडा झाला का? मम्मी आली नाही तर आता कुठली मम्मी आणायची आहे? ती माझी आई येते. आई हिची मम्मी तुझी मम्मी मग मी कोण? मम्मी मी मम्मी हिची मम्मी मग हिची मम्मी कोण? मम्मी हिची मम्मी कशाला हिता येते? माझी आई कशाला येते असं कसं बोलता हो आई? माझी आई कशाला? हे बरं आहे तुमची आई ती तुमची आई. माझी आई कोण आहे मग? कोण आहे? माझी आई काही पेंगवीन आहे का? माझी आई माझी आई काय अशी चालते का? सांगा मला. नाही 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 ओ ओ ओ नको नको रडू हा. नको रडू माझी जान हा. नको रडू हा. काय? जान? कोण जान? मी याला जान भरतो आणि ती मला पिल्लू भरते. पिल्लू हिच्या आईला कशाला बोलवलं इथं मरायला? आई कुशल बोलवलं म्हणजे? आणि काय ग आई 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 करतीस? लगीन लावताना कुठं खपली होती तुझी आई? तेव्हा मीच लावून तिला लगीन. आईचं टुमणं नाचवती. अरे मम्मी जाऊ दे ना. आता झालं की नाही त्या गंगेला मिळालं ना. त्याने आम्हाला स्वीकारलं की नाही? स्वीकारलं की नाही मला सांग. हं? आणि 50,000 रुपये दिलेत ए रिक्षा घेण्यासाठी. हा 50,000. काय? हिच्या आईनं तुला 50,000 दिलं? 50,000 तुझी आई काय खपली होती? नाही नाही. तिच्या आईकडे कशाला पैसे मागितलं? ह्यांच्याकडनं घेऊन दिले नसते तुला पैसे मी? दिले असते दिले असते. आई आई जाऊ दे ना. काय तुम्ही एवढं मनाला लावून घेता? सासू आल्या सासू आल्या सासू आल्या. आलीस तू. इथे ठेवते हा. वाट बघू. अगं बाई वनिता ताई नमस्ते. कशी आहेस ग? नमे काय सासूबाई? अरे हा हा. आव कुठे आव काय सारखं कुठे पाया पडता? काल रिक्षा बघायला आणलं तेव्हा पडला 3दा पाया पुरे झालं. काय सारखं आपलं काय? माझ्या भैया इथं ये. भैया आता काय खरं नाही. इथं ये. माझ्या आधी ही रिक्षा ह्या बाईनं बघितली कशी 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 बघितली? अरे ती हे ते हे ह्यांच्या बिल्डिंग खाली शोरूम आहे ना. ह्यांच्या बिल्डिंग खाली शोरूम आहे. मग आम्ही बोललो या खाली रिक्षा बघून जा. मग त्या आल्या. काल बघितलं तर आज कशाला खपली इथं? अगं बाई असं कसं? काल आम्ही फक्त ते कसं कापड वगैरे काढून फोटो वगैरे काढले. आता पूजा करायची म्हटल्यावर म्हणजे मुळात जावई बापूंनी सांगितलं पूजा करताना दोन्ही मम्मी पाहिजेत. पाहिजे पाहिजे पाहिजे. वनिता ताई एवढ्या बारीक झालाय तो. काय करता? ते काय आज पहिल्यांदा सोप्यापासून दारापर्यंत चालत आल्या तर पातळ झाल्या जरा. नादिया हसतेस काय? इकडे पुढे मोडशील ती माग. तुला काय अक्कल आहे का जरा? काय बोलतीस माझ्या आईला? वरडू नका. तू घरी चल तुला दावतो मी आता. प्रोग्राम कॅन्सल करते मग बघा. कायचा प्रोग्राम? प्रोग्राम कायचा? अरे प्रोग्राम कायचा? नाही हे नारळ फोड नारळ फोड नारळ फोड नारळ फोड. पूजेचं सगळं सामान आणलंय तिथे ठेवलंय बघा. नारळ द्या आई. त्यांचा नको त्यांचा कशाला? आपला घे. आपला नारळ घे. आई आता असं काय करता
आईच्या घराखाली ना सगळं हारवाला वगैरे असतो त्याच्याकडे सगळं सामान असं. मी तिला म्हटलं येता येता घेऊन ये. आमची रिक्षा आहे आपल्या घरचा नारळ नको तर कुणाचा पाहिजे दुसऱ्यांचा परकाचा कळत नाही का तुला? दुसऱ्याचं म्हणजे काय हो? माझ्या पोरीची पण रिक्षा आहे आणि मी काय 50,000 दिलेत वगैरे म्हणून नाही बोलत आहे. हा म्हणून नाही बोलत आहे. तिने काटकसर करून संसार केला ना म्हणून एका वर्षात दुसरी रिक्षा आली आहे. आली 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 बैल्या बुगो बुगो हलव मान तिथं आली कशाला घेतलंस त्यांच्याकडनं पैसे घेतलं नसतं ना मानानं सांगितली असती माझ्या लेकाची रिक्षा आहे. किडनी विकायला लागली असती तरी चालली असती पण सासरच्याकडनं पैसे घ्यायचं नाही. बोलता जावई बापूंनी एक पैसा मागितला नाही हा माझ्याकडे. मी जे आहे ते स्वतःहून दिलं आणि ठीक आहे जावई बापू कसेही असले तरी मेहनती आहेत त्यामुळे कसेही असले म्हणजे अरे मम्मी कसंही सोड ना मेहनती बोल त्याच्याकडे लक्ष दे ना तू यार. आहेस बैल. आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या चेतूवर जीवापाड प्रेम करतात. आम्ही केलंय ना आता सगळं मान्य केलंय ना. आता का मान्य केलं का मान्य करा उपकार केला आमच्या मान्य करा उपकारच केले मान्य केले पोरगा एक आई साथ देत नसेल तर दुसरी आई आहे चेतूसाठी. एक आई साथ देत कोण म्हणलं चेते काय मी कधीच काय माझ्या आईला सांगितलं नाही आई की तुम्ही दिवसभर सोफ्यात बसून असता. सगळं काम आमच्या अंगावर पडतं. तुम्हाला 15-15 मिनिटांनी खायला लागतं. उपवासाच्या दिवशी 5-5 किलो साबुदाणा लागतो. लागतो. मी यातलं काहीच सांगितलं नाही माझ्या आईला. बघा रे सुना माहेरी जाऊन सगळं सांगतात आईबद्दल. ऐकून घ्या फक्त तुम्ही काही बोलू नका. मम्मी डोळ्यातनं पाणी तर येणं कशाला रडती का तू?